आता ज्या घरामध्ये एकच बायको आहे, म्हणजे एक पत्नी आहे, एक महिला आहे, आणि तिला जर सर्व कामं करायची आहेत तर घरातल्या घरात करावी असं सांगितलं. त्याला ऋतुमती म्हटलं गेलंय. श्रीमद देवी भागवतात या मासिक धर्माविषयी फार सुंदर उल्लेख केलाय की मासिक धर्म म्हणजे काय. तुम्हाला समजलं ना मला काय म्हणायचंय? स्पष्ट भाषेमध्ये जर म्हटलं तर ऋतुकाळ जवळ येणे किंवा मासिक धर्म जवळ येणे, महिन्याची वारी जवळ येणे. आणि आजकाल बरेच ट्रेडिशन चालू झालंय की तुम्ही हे करू नये, तिकडे जाऊ नये. महाराज, तो एक काळ होता 40 वर्ष 50 वर्षापूर्वी की त्यावेळेस घरं शेणाची सारवलेली राहायची. आज मासिक धर्म आपण मानतो, त्यावेळेस ते मानसिक धर्म मानला जात होता. का? कारण की त्या काळामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही आहे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे, आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. हे मानसिकता जी आपल्याला लागून गेलेली ना की हे चुकीचं आहे, तर हे मनातून काढून टाका. जर मासिक धर्म किंवा मासिक पाळी जर हा विषय चुकीचा असेल किंवा जर पाप असेल असं कोणी म्हणत असेल की ते पाप आहे, तुमच्या मनातला प्रश्न आहे ना हा. माझ्यापर्यंत चिठ्ठी आली म्हणूनच मी बोललो की आम्ही कथेला बसू शकतो का. सगळ्यात मोठे लांछन लावलेलं आहे आपल्यावरती हे की आपण कुठल्याही काल्पनिक गोष्टींना मानून घेतो, त्याचा मागचा पुढचा विचार करत नाही आणि न विचार करता त्याच्यावरती अवलंबन करतो. 30-35 वर्षापूर्वी सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता नव्हती. त्यावेळी ती लेकबाई ज्यावेळेस मोठी व्हायची, तारुण्यामध्ये यायची, शेणाने सारवलेला ओटा राहायचा, त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन असायचं, तिचा पाय घसरून पडू नये म्हणून तिला एका कोपऱ्यात बसायला लावायचं. बरोबर? तदनंतर ती तुळशी जवळ जाऊ नये, ती घसरून पडू नये म्हणून तिला त्या तुळशीला हात लावू नये असं सांगितलं जायचं. स्वयंपाकघरामध्ये जाऊ नको, कारण की सकाळी उठल्या उठल्या पूर्वीच्या काळामध्ये माय माऊल्या सकाळी सगळ्यात पहिले झाडू मारायच्या आणि झाडू मारल्यानंतर केर कचरा फेकून पुन्हा ती चूल पांढऱ्या मातीने, चिकन्या मातीने, खडीने सारवत असायच्या. ती चिकनी माती राहायची. ती मायमाऊली पहिलीच त्या 4 दिवसाच्या दुःखाने दुःखित आहे आणि अजून पडून घसरून तिला त्रास होऊ नये म्हणून तिला साईडला बसवलं जायचं. बरोबर की नाही? हो की नाही? हात वर करा. हो की नाही? असंच व्हायचं ना. एक तो काळ होता. सगळेच म्हाताऱ्या माऊल्यांनी हात वर केले म्हणजे हे सत्य आहे. एक तो काळ होता, त्यावेळेस काही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या म्हणून या गोष्टी घडल्या. पण आता त्या गोष्टींना पाप मानण्यात आलं. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सगळे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ बसलेले आहात सगळे मायबाप. मला एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. जर ते पाप असेल, जर मासिक धर्म पाप असेल तर त्या मासिक धर्मामुळेच संतान प्राप्ती होते. हो की नाही? माझी संतान जन्माला आलेली आहे ती पापी आहे की पुण्यात्मा आहे? उत्तर द्या. बोला, लवकर बोलत चला. पापी की पुण्यात्मा? साधी सरळ गोष्ट आहे. त्या काळामध्ये त्या सोयी सुविधा नव्हत्या म्हणून या गोष्टी लावण्यात आल्या. आज मांडतात, आज ती व्यवस्था आहे. डॉक्टर्स आहेत, सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता आहे, फेस वॉशेस आहेत, काही वॉशेस आहेत. आज त्या पद्धतीचा त्रास होत नाही. हा, तो त्रास कोणीही सहन करू शकत नाही. पुरुषांमध्ये ती हिंमतही नाही. कारण की ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला साधारणपणे काही पुरुष डोक्याला हात मारून घेतात, म्हणतात की आमच्याकडनं हे होणार नाही. महाराज, एखादी स्त्री ज्यावेळेस बालकाला जन्म देते ना त्यावेळेस 268 वेळा हाड मुडल्याचा त्रास तिला होतो. आणि त्यातही जर सर्कमसिझेरियन थेरपी झाली, म्हणजे पोट कापून जर काढलं, मृत्यूच्या तोंडात जाऊन ती जर एखाद्या बालकाला जन्म देत असेल तर ते पाप आहे का मायबाप? पाप नाहीये, पुण्य आहे. म्हणून कोणीही असा विचार करू नये. हा, 4 दिवसाचा जो धर्म आहे तुमचा त्याला धर्म म्हटल्या गेलेला आहे. आणि धर्म जर पाप असेल तर आज जे आपण ऐकतोय तर मग हे पण पाप आहे. हो की नाही? मासिक धर्म म्हटल्या गेले ना, शेवटी धर्म नाव लावलंय. ते पाप नाहीये, ते पुण्यच आहे. ते 4 दिवस त्या लेकबाईला, त्या सुनेला त्रास होऊ नये आणि महिन्याभराचं काम करून ती थकलेली आहे म्हणून तिचा तो त्रास अजून वाढू नये म्हणून तिला बाहेर बसायला सांगितलं, वेगळं केलं. ही त्याची खरी उपलब्धी होती आणि आपण त्याला पाप मानून बसलो. पार्वती मातेला ब्राह्मणपत्री हे सांगते की तुला सुद्धा ह्याच गोष्टींचं सहानुभूतत्वता एकत्रित करायची आहे, कारण की तुझ्याजवळ तिथे कोणीच नाहीये.
आपण या गोष्टी फोडून बोलू शकत नाही. एकतर मुलीला असतात आणि दुसरं म्हणजे पुरुष मंडळींना आपल्या लेकीबाई सांगू शकत नाही. माझी 19 वर्षाची भाची आहे मायबाप. किती वर्षाची? 19 वर्षाची. 3.5 वर्षाची होती त्यावेळेस तिला मी तिच्या आई वडिलांकडून हिसकवून माझ्याकडे ठेवलं होतं. त्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे, बागायतदार आहे ते चांगले. 19 वर्षाची. आज ती ज्यावेळेस होते त्यावेळेस तिने सर्वप्रथम सगळ्यात आधी काय सांगायला पाहिजे, कुणाला हाक मारायला पाहिजे? तिच्या आईला किंवा आजीला. पण ती हाक कोणाला मारते? तिच्या मामाला. का माहितीये का? कारण की आधी आपण आपल्या लेकबाईला तो विश्वास जिंकवून देणं फार गरजेचं आहे. फक्त मायमाऊलांचंच काम नाही आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या लेकींना सांभाळायचंय, पोरांना सांभाळायचंय. कमीत कमी कधीतरी हा तरी विचार करा. तुम्ही नका विचारू, पण एवढा तर तिला विश्वास घडवून द्या की आपली लेकबाई जर चुकीच्या मार्गाला जात असेल किंवा तिच्यावर काही संकट आलेलं आहे, ती आपल्या वडिलांना किंवा आपल्या भाऊला तर सांगत असेल, दादा माझ्यासोबत अशी घटना घडते, दादा माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे. ती का नाही सांगत? कारण की आधीच हा तिच्यावर टपलेला असतो. तुझी चुकी असेल, तूच केलेलं असेल. का म्हणून आपण असं करतो? आज 19 वर्ष आमच्या भाचीचं वय महाराज. जेव्हा सकाळी आज थोडा आवाज आणि तब्येत खराब असण्याचं कारण चकलांबा माहितीये तुम्हाला? चकलांब्याला कोण आहे माहितीये? सोनालीताई करपे. माहितीये का? एक अशी कन्या जिचं संपूर्ण जीवन मायबापांनी फक्त धर्मासाठी लावलं. अशी कन्या तुमच्या क्षेत्रामध्ये एक देवी रूपामध्ये. तुम्हाला माहितीये का? माहितीये तुम्हाला? आज आपण एक लेकरू सांभाळतो, त्या एका लेकराला सांभाळण्यात आपले नाकी नऊ येतात. आज सोनालीताई साध्वी, सोनालीताई करपेंसारखी साध्वी देवी त्या 350 मुलींना सांभाळते. त्याच्यात आमची सुद्धा भाची आहे, ती सुद्धा कथाकार आहे, ती सुद्धा कीर्तनकार आहे. सांगण्याचा उद्देश तर एवढा, 6 महिन्यापूर्वी सोडून गेलो, 2 महिन्यात कथाकार तयार केली. एक स्वतःच मी जगाची जनाबाई मीराबाई व्हायला नको. प्रत्येक घरामध्ये जनाबाई मीराबाई जन्माला यायला पाहिजे. पांडुरंगाच्या चरणी तिने आपल्या धर्माची सेवा केली पाहिजे, हा प्रण तिने घेतला आणि आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन करून स्वतःचं जीवन तिने भगवे वस्त्र घालून धर्मासाठी अर्पण केलं. अशी साध्वी सोनालीताई करपे आपल्या चकलांब्या सारख्या नगरीमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. आपल्याला किती जणांना माहिती आहे ती सेवा कशी आहे? आज सकाळी जेव्हा गेलो महाराज, दिवस रात्र त्यांची धावपळ चालू असते. कुणासाठी आहे? कशासाठी असेल? त्या लेकींसाठीच ना, की त्यांना धर्म घडवायचा आहे, धर्म शिकवायचा आहे, की आयुष्यात पुढे आपल्याला. महाराज लेकींना तुम्ही शिकवा, हे कथा कीर्तन हे तुम्ही आयुष्यभर ऐकत राहाल. याच्याने तुमचं जीवन अगदी निस्वार्थपणे जाईल. पण तुम्ही कधीतरी हा तरी विचार करा की आपण आपल्या लेकीबाईंना शिक्षण तरी काय देतोय? 10वीला गेल्यानंतर तिच्यावरती आपण किती लक्ष ठेवतोय? ती वयात आल्यानंतर आपण तिच्यावरती किती लक्ष ठेवतोय? तुम्ही बाहेरच्यांवरती लक्ष नका ठेवू महाराज. आज आपल्या घरातच काही नराधम असे जन्माला येत आहेत की आपल्याला ते कळत नाही. ती छोटीशी लेकबाई सांगू शकत नाही. तुम्ही पिक्चर बघतात ना, नक्कीच बघा, पण चांगले बघा की ज्याच्यातून काहीतरी उद्देश तुम्हाला घेता येईल, आयुष्याचं सार्थक होईल. त्या लेकींवरती होणारे अत्याचार तुम्हाला थांबवता येतील. आणि असे अत्याचार थांबवायचे म्हणून ती वाघीण साध्वी सोनालीताई करपे हिने 350 वाघिणी तिच्या सोबत आता तयार करायला सुरुवात केलेली आहे. आज कथेचा 5वा दिवस आहे. सकाळी जेव्हा तिथे गेलो तेव्हा पाहिलं की खूप सुंदर असं नियोजन असतं. कथेमध्ये भरपूर दानांची प्रतिमा सांगितल्या जाते. मला त्या काही गोष्टी आवडत नाहीत. हां, मी जे स्पष्ट आहे मला ते बोलायला आवडतं. आणि क्रिस्टल क्लिअर माणूस असला ना तर तो सर्व गोष्टींमध्ये पुढे होऊ शकतो. मी कधी कुठल्या प्रकारचं दान कोणत्या कथेमध्ये मागितलं असेल तर ते फक्त गोमातेसाठी. मी एक साधारण घरातला मुलगा आहे. मायबाप माझे वडील काही असे डॉक्टर, बॅरिस्टर किंवा खूप मोठ्या ऑफिसर पोस्टवर नव्हते. हां, आजोबा होते, पण वडिलांच्या 15व्या वर्षी घर सोडल्यानंतर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात इकडे आलो त्यावेळेस जेव्हा जी परिस्थिती होती तेव्हा माझे वडील 15व्या वर्षापासून एक रिक्षा ड्रायव्हर होते. आणि माझं जे दुःख आहे ना ते इथला एक रिक्षा ड्रायव्हर समजू शकतो जो रिक्षा चालवत असेल तो.
पहिले रिक्षा जी होती ना त्यांना किक होती, किक, बरोबर ना, किक होती. आणि त्याच्यावर आमचे वडील म्हणायचे, बेटा शिक्षण करायचं असेल ना तर असं कर की समाजाने नाही तर संपूर्ण जो मानव समाज आहे त्याने कुठेतरी आपलं नाव घेतलं पाहिजे. मार किक दे भाई 5 रुपये की भीक, हे पुनश्च जे मी आज केलंय ते तुला करायचं नाहीये. महाराज वयाच्या 6व्या-7वीत असतानाच घराच्या बाहेर निघालेलो आहे. आज 29 वर्ष वय आहे. आज वडील गेल्यानंतर जे दुःख होतं ना ते फार कमी लोकांना कळतं. ज्यांचे मायबाप आहेत त्यांना ते कळतच नाही की बा आहे ना, ठीक आहे ना, आहेत ते गेल्यानंतरच त्याचं दुःख कळतं. हे सगळं जो काही मी बोलतोय ना हे सगळं ती ब्राह्मण पत्नी त्या पतिव्रता धर्माची शिकवण त्या जगतजननी पार्वतीला देते की आहे मायबाप तोपर्यंत जपून घे, बोलून घे. सतीने तेच केलं. ती गेली पण तिला त्यांची जाणीव झालेली असताना त्यांना त्या कन्येची जाणीव झाली नाही म्हणून ती मेली. महाराज 150 गायी आहेत आज आणि त्या गायी प्रत्येकी गेल्या 2 वर्षापूर्वी कथा झाली. महागाव कसबा यवतमाळ म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये कथा झाली. माझी एवढी अवकात नाही. एका रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा, साधारण अगदी साधारण परिवारामधला मुलगा आहे मी. आणि ढोंगीपणा आणि हे छपरी धंदे तर आपल्याला बिलकुल आवडत नाही. जे आहे ना ते क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे माणूस, तेव्हा तुमच्या सारख्यांचं प्रेम त्याला मिळतंय. तुम्ही शोधत जा की कोण व्यक्ती कसा आहे. महाराज ज्यावेळेस सर्वात प्रथम पहिली कथा झाली 2013ला, त्यावेळेस 10 वर्षापूर्वी मी सिद्धेश्वर नगरला आलो होतो. आणि मी काय होतो हे फक्त बापूंना माहिती आहे.